वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम सत्र परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका यापूर्वी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्या आपण उत्तरपत्रिका पाहूया. आता विषय आहे राज्यशास्त्र. प्रथम सत्र परीक्षा यावर्षीची आमच्या कॉलेजमध्ये झालेली, इयत्ता 12वी कला शाखा आणि 50 गुणांची 2.5 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहणार आहोत. त्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना लक्षात घ्यायच्या. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची सूचना आहे, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. ही सूचना सगळ्या विषयांना वापरायची की नवीन प्रश्न नवीन पानावर. नवीन प्रश्न म्हणजे कोणता, तर पहिला, दुसरा, तिसरा हा जो प्रमुख प्रश्न असतो तो नवीन पानावर घ्यायचा आहे, म्हणजे आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसते. चला तर पाहूया. विषय राज्यशास्त्र, इयत्ता 12वी कला. याची उत्तरं कशी लिहायची ते तुम्हाला लक्षात येईल आणि बोर्ड परीक्षेला एक तुम्हाला मार्गदर्शन होईल. एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास तुम्ही करा. प्रश्न पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 पैकी 3 सोडवायचे. 3 गुण आहेत. 1. बर्लिनची भिंत टिंबटिंब साली पाडण्यात आली. पर्याय 1990, 1989, 2005, 1975 आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे 1989. पूर्ण वाक्य लिहायचं, मध्ये उत्तर लिहायचं, त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं आहे. दुसरं विधान पाहूया. रिओ दी जेनेरिओ अर्थ समित 1992 टिंबटिंब यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पर्याय पर्यावरण आणि विकास, आण्विक प्रसारबंदी, आंतरराष्ट्रीय व्यापार, लिंगभाव निगडित समस्या. अचूक उत्तर आहे पर्यावरण आणि विकास. क्रमांक 3. चारू मुजुमदार टिंबटिंबशी निगडित आहेत. JKLF, ब. नक्षलवादी चळवळ, क. हिजबुल मुजाहिदीन आणि ड. आसाम तेल कोंडी. याचं अचूक उत्तर आहे ते आहे नक्षलवादी चळवळ. 3 पैकी 3 सोडवायचे. 3 गुण आहेत. मी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे वस्तुनिष्ठ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 पैकी 3 सोडवायचे. 3 गुण. 1. युनिलिव्हर ही ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे. कारण, त्याचं कारण लिहायचं. पर्याय ती अनेक देशात कार्यरत आहे. ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. ती सेवा क्षेत्रात कार्य करते. आणि अचूक उत्तर आहे ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. पूर्ण वाक्य लिहून मग कारण त्याचं लिहायचं आहे. क्रमांक 2. 1990 साली भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले. कारण, पर्याय पंचायती राज अयशस्वी झाले, महागाई वाढ होऊन सार्वत्रिक रोष निर्माण झाला, 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. याचं अचूक उत्तर आहे क. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं. 3. दहशतवाद म्हणजे पर्याय समाजात सलोखा करणे, समाजात भीती निर्माण करणे, समाजाचा विकास करणे. आणि अचूक उत्तर आहे समाजात भीती निर्माण करणे. प्रश्न पहिल्यातलाच क आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 3 पैकी 3 आणि 3 गुण आहेत. 1. जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते. त्याचं उत्तर आहे त्याला सॉफ्ट पॉवर असं म्हणतात. 2. भारतीय सरकारचा विचार गट म्हणून काम करणे, सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते. त्याचं उत्तर आहे नीती आयोग. 3. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, त्याला म्हणतात सहभागयुक्त लोकशाही. हे समर्पक संकल्पना आपण लिहिल्या. ड आहे प्रश्न पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 3 पैकी 3 सोडवायचे. 3 गुण. 1. मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. तर गटात न बसणारा शब्द आहे ग्रामोफोन, कारण ते जागतिकीकरणाशी संबंधित नाही आहे. 2. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद. याचं अचूक उत्तर आहे गटात न बसणारा शब्द राष्ट्रवाद. 3. भारतीय, मराठी, तामिळ, पंजाबी आणि गटात न बसणारा शब्द आहे भारतीय. प्रश्न क्रमांक 2. खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 4 पैकी 4 सोडवायचे. 4 गुण आहेत, म्हणजे या रिकाम्या जागा आहेत त्या 4 आहेत म्हणून 4ही सोडवायच्या. आपण पाहूया. विषय दिलेले आहे पर्यावरणाशी निगडीत समस्या आहेत.
त्यातली एक समस्या लिहून दिलेली आहे, हवामान बदल. तर इथे या 4 रिकाम्या चौकटीत शब्द लिहायचे आपल्याला. ते पाहूया आपण. जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणाच्या समस्या. यापेक्षा आणखी उत्तर तुम्ही वेगळं लिहू शकता. यामध्ये पर्यावरणाच्या अनेक समस्या आहेत, त्यातल्या कुठल्याही 4 लिहा. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण सांगा. म्हणजे चुकीबरोबर पण सांगायचं आणि त्याचं कारण पण लिहायचं. 5 पैकी 3 सोडवायचे, 6 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. मग चुकीबरोबर ओळखायला 1 गुण आणि कारण लिहायला 1 गुण. 1. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. 2. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. 4. भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल. 5. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. आपण चुकीबरोबर सहकारण स्पष्टीकरण करूया. 1. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. वरील विधान बरोबर आहे. एवढं लिहिलं की 1 गुण मिळेल आणि त्याचं कारण लिहायला 1 गुण. दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन 2006 मध्ये कार्यान्वित झाली. क्रमांक 2. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. वरील विधान चूक आहे. कारण अमेरिकेसारख्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकीकरणाच्या आधीपासून अस्तित्वात होती. 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. वरील विधान बरोबर आहे. कारण महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली. 4. भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल. वरील विधान चूक आहे. कारण भारतात असंख्य जाती, धर्म, भाषा, वांशिक विविधता, प्रांतीय अस्मिता यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या गुंतागुंतीची झालेली आहे. 5. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. वरील विधान बरोबर आहे. कारण शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे हे केवळ लोकशाहीतच घडू शकते. प्रश्न क्रमांक 4. खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. 3 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सहभागी किंवा सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे. 2. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. 3. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. आपण स्वमत किंवा स्वतःचं मत लिहूया. 1. सहभागयुक्त किंवा सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे. 2. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील. 3. राज्यकर्त्यांवर प्रजेचा, नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. 2. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. पर्यावरण संरक्षण करणे म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी रोखली पाहिजे. 2. सध्या उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. त्यांचा बेसुमार वापर केल्यास ती संपुष्टात येतील. म्हणून ऊर्जेचे पर्यायी स्रोत विकसित करणे गरजेचे आहे. 3. पर्यावरण संवर्धन करण्यास आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढ्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकून राहील. 4. पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि जैविक विविधतेचा ऱ्हास उद्भवेल. 3. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. कामगार व विद्यार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. 2. या समस्या किंवा आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. 3. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. 4. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. 2. महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा. 3. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. आपण उत्तर लिहूया. क्रमांक 1.
सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. 1. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सॉफ्ट पॉवर ही संकल्पना प्रतिपादित केली आहे. 2. सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते. 3. सॉफ्ट पॉवरमध्ये सक्तीच्या ऐवजी आकर्षण निर्माण करून आपली उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असते. 4. अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकेत अन्य देशातून बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेत स्थायिक होतात. त्याद्वारा अमेरिकेस उच्च शिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध होतात. आंतरजालाच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उदारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांचा प्रसार जगभर झाला आहे. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादी फूड चेन्सद्वारा अमेरिकन खाद्यसंस्कृतीचा जगभर प्रसार झाला आहे. दुसरा प्रश्न. महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा. उत्तर. महिला सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. अशा प्रकारे पारंपरिक अर्थाने दुर्बल समजल्या जाणाऱ्या महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला महिला सक्षमीकरण असे म्हणतात. उपाययोजना. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 1. संवैधानिक तरतुदी. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे. महिलांच्या कल्याणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी विशेष कायदे करण्याचा अधिकार संसदेस आहे. समान कामासाठी समान वेतन हे मार्गदर्शक तत्त्व महत्त्वाचे आहे. 2. वैधानिक तरतुदी. महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायद्यासारखे अनेक कायदे करण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महिला आयोग, महिलांचे सक्षमीकरण विषयक राष्ट्रीय धोरण, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्त्यांद्वारा स्थानिक शासनात 33% जागा व अधिकारपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. 3. स्वसहाय्यता गटांच्या स्थापनेस प्रोत्साहन. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांनी एकत्र यावे आणि स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे या कृती कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. अशा उपक्रमांसाठी शासन व वित्त संस्था अनुदान देतात, सवलतीच्या दराने वित्त पुरवठा करतात आणि त्यांच्याद्वारा उत्पादित वस्तूंच्या विपणनास सहाय्य करतात. तिसरा प्रश्न. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. उत्तर. 1. अमानुल्ला खान यांनी 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेसिट फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला. 1977 साली त्याचे नामकरण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे करण्यात आले. 2. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटास सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवले. त्यातून आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला. 3. पाकिस्तानातील ISI ही सरकारी यंत्रणा दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. 4. भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात उत्तर लिहा. 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 10 गुण म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय. किंवा दुसरा प्रश्न सोडवायचा हा. जागतिकीकरणाच्या प्रभावाने राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल खालील राजकीय घटकांच्या आधारे स्पष्ट करा. लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क.
आपण 10 गुणांचा दीर्घ प्रश्न सविस्तर आपण उत्तर पाहूया. 1. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. मुद्दे दिलेले आहेत: इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय. उत्तर: युरोपियन महासंघचे विवरण पुढील प्रमाणे आहे. म्हणजे युरोपियन युनियनचं विवरण किंवा माहिती पुढील प्रमाणे आहे. मुद्दे दिलेले आहेत. इतिहास: दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांनी आर्थिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सन 1951 मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय, सन 1957 मध्ये युरोपीय आर्थिक समुदाय आणि सन 1958 मध्ये युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन केल्या. या संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय बाजारपेठेची आणि मास्त्रिक्ट कराराद्वारा सन 1992 मध्ये युरोपीय महासंघाची स्थापना झाली. दुसरा मुद्दा आहे युरोपियन आयोग. युरोपियन आयोग ही महासंघाची नोकरशाही कार्यकारी यंत्रणा आहे. हा आयोग युरोपियन संसदेत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करतो. तसेच युरोपियन संसदेला कायदे करण्यासाठी प्रस्ताव सुचवतो. युरोपियन संसद: प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा सदस्य देश संसदेच्या 751 सदस्यांची 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड करतात. संसद कायदेविषयक देखरेख आणि अर्थविषयक कार्ये पार पाडते. पुढचा मुद्दा आहे युरोपियन परिषद. यात महासंघाच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचा समावेश होतो. परिषदेच्या पूर्णवेळ अध्यक्षाची निवड केली जाते. परिषदेच्या वर्षातून 4 सभा आयोजित केल्या जातात. ही संघटना युरोपियन युनियनला सामूहिक नेतृत्व प्रदान करते. युरोपियन न्यायालय: युरोपियन युनियनमधील कायद्यांचे व करारांचे अर्थ लावणे आणि त्यांच्या आधारे सदस्य देशातील वादांचा निवाडा करणे ही जबाबदारी युरोपियन न्यायालय पार पाडते. युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. किंवा प्रश्न आहे: जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत: लोकशाहीचे महत्त्व, राज्यांचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क, विचार प्रणाली. आपण सविस्तर उत्तर पाहूया. उत्तर: जागतिकीकरणाने राजकीय क्षेत्रही प्रभावित झाले आहे. त्याचे विवरण पुढील प्रमाणे आहे. लोकशाहीचे महत्त्व: 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनानंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जग वाटचाल करीत आहे. सहभागयुक्त राज्य, नागरिक केंद्री शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. नागरिक केंद्री शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. दुसरा मुद्दा आहे राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आज आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठांचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही बाह्य आव्हाने आहेत. सहमतीचा अभाव, वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग, पर्यावरण, लिंगजन्य भेद आणि मानवतावादी समस्या ही अंतर्गत आव्हाने आहेत. मुद्दा आहे बिगर राजकीय घटक. नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे NGO यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. दहशतवादी संघटना या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाजहिताचे महत्त्व अधिक आहे. विचार प्रणाली. शीतयुद्धाच्या काळात विचारसरणी महत्त्वाची समजली जात असे. शीतयुद्धाच्या शेवटाबरोबरच साम्यवाद आणि विचार प्रणालीचा अंत झाला आहे असे प्रतिपादन करण्यात येते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला या वर्गाची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. अभ्यासासाठी, बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल. अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.